धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे। मात्र त्या संदर्भात आम्ही धनंजय मुंडेंना गाठलं आणि त्यांचीच यावर थेट प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। आणि यावेळी त्यांनी झी24 तासची एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे। आपण राजीनामा दिला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। राजीनामा दिला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। झी24 तासला त्यांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काल तुम्ही धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधलेला होता, राजीनामा दिल्याची चर्चा होती, त्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर ईडी नोटीस संदर्भात सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे। काल सुरेश धस यांनी जे काही काम 24 तासवर केले त्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलाय। त्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय की वाल्मिक कराड जे या प्रकरणात फरार होते आणि त्यांनी शेवटी शरणागती पत्करली, त्या वाल्मिक कराडला ईडीनं नोटीस बजावल्याबद्दल कुठलीही कल्पना मला नाही, मला त्याबद्दल काहीही माहिती नाही। त्यासोबतच अजित पवारांकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा सोपवला ही जी बातमी काल अनेक माध्यमांनी दाखवली होती त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण की मी कुठलाही राजीनामा अजित पवारांकडे दिलेला नाही। त्यामुळे कालपासून ज्या चर्चा सातत्यानं धनंजय मुंडेंच्या संदर्भात होत्या त्याबद्दल झी24 तासने त्यांच्याशी संवाद साधलाय। आपण याबद्दल कुठलाही राजीनामा यांनी वाल्मिक कराडच्या संदर्भात कुठलीही माहिती आपल्याला नाही अशा प्रकारची भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली। या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या सोबत असलेल्या जवळीकीमुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते। सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचं हे विधान नक्कीच महत्त्वाचं मानलं जात आहे। अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या माहितीसाठी। वाल्मिकांना ईडीची नोटीस गेली असं काल सुरेश धस यांनी म्हटलं। काय वाटतं मला आणखीन त्याची काय माहिती त्यांनी असंही म्हटलं की काल अजित पवारांकडे राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आली होती काल। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही।